कारलं म्हटलं की लहान मोठे सगळेच नाक मुरडतात, पण याच कारल्याचा चंद्रपूर तालुक्यातल्या बाप लेकांना फायदा झालाय। कसा बघूयात ही चांगली बातमी। कारलं म्हटलं की लहान मोठे सगळेच जण नाक मुरडतात। कारलं कडू असतं पण औषधी असतं असं म्हटलं जातं, त्यामुळे बाजारात कारल्याला मोठी मागणी असते। पण हेच कडू कारलं एका शेतकरी कुटुंबासाठी गोड ठरलंय। एका बापलेकानं कारल्याची शेती केली आणि या शेतीतून त्यांना लाखोचा नफा झालाय। मी ते पहिले मिरचीची शेती करत होतो। मिरचीला भाव नसल्यामुळे आता आम्ही भाजीपाल्याकडे वळलो आहोत। तर याच्यामधून आम्हाला याचे 4 तोडे झालेले आहे। 4 तोड्यामधून आम्हाला 1 लाखाचं उत्पन्न मिळालेलं आहे। चंद्रपूरच्या गोंडपिंपरी तालुक्यातल्या शेवटच्या टोकावर असलेल्या वेसगाव मध्ये राहणाऱ्या या बापलेकाचं नाव आहे बाबूराव आस्वले आणि दीपक आस्वले। अवघ्या 1.5 एकरात त्यांनी कारल्याची लागवड केली होती। शेती नफ्याची नाही अशी अधूनमधून ओरड आपल्याला ऐकू येते, पण काही शेतकऱ्यांनी मात्र शेतीत नवीन प्रयोग केलेत आणि शेतीला फायदेशीर केलंय। त्यातलेच हे आस्वले कुटुंब असं म्हणावं लागेल। माझे वडील, पत्नी, मुली सगळे शेतात काम करू लागतात, त्यामुळे ह्या शेतीतून खूप फायदा आहे। मी हा माल पूर्ण चंद्रपूरला पाठवतो मार्केटला, चिल्लर विक्री करत नाही कुठेच। निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बऱ्याचदा शेतीला बसत असतो आणि त्याच्याशीच 2 हात करण्यासाठी आस्वलेंनी हा प्रयोग केला। या व्यतिरिक्त 2 एकर जागेत त्यांनी मिरची आणि इतर भाजीपाल्याचं पीक घेतलं। कृषी क्षेत्रातली कुठलीही पदवी नसताना केवळ अनुभवाच्या जोरावर पिता पुत्रांनी ही शेती फुलवली, त्यासाठी आस्वले कुटुंब निश्चितच कौतुकास पात्र आहे। रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज।